भटके विमुक्त समाजासाठी नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 6 मार्च 2026 रोजी नागपूर येथे भटके व विमुक्त समाजाच्या विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण विभागीय बैठक पार पडली। प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे सहाय्यक संचालक उपस्थित होते। बैठकीत भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। या कॅम्पच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले। त्यामुळे समाजातील अनेक कुटुंबांना शिक्षण, रोजगार, निवास व इतर कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे। नवआरटीचे उपसंचालक प्रशांतजी वावरे यांच्यासोबत सर्व अशासकीय सदस्यांची भेट झाली। या भेटीत समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत तसेच शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। या बैठकीस माननीय राजेंद्रजी दोनाडकर, डॉक्टर रोहितजी मांडेवार, प्रवीणजी जगताप, राहुल आवारकर, शिवा कांबळे, भक्तराज शिंदे, निर्मलाताई बोरसे, शरद सोनकुसरे यांच्यासह इतर पदाधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते। बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण राहुल कडू। पण एसबीसी आतापर्यंत कोणीच लक्ष दिलं नव्हतं मीटिंग या आराखड्यात तो पण आपण समावेश केला। मागं जसं बोलल्यानुसार भंडारा जिल्ह्याचा आराखडा इकडे आला काम प्रस्ताव इकडे मंजूर झाला। आराखडा मंजूर जेएनटी एसबीसी असं जेएनटी एसबीसी असल्यामुळे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र मागून किती झालं जेव्हा आम्ही आपले हे साहेब आताही आमच्या वस्त्यांची अशी अवस्था आहे की पाऊस आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये पाणी जातं। बीजेपी नागपूरचा इश्यू नाही आहे, पण साहेब तुम्हाला बीजेपी